तर 20 तारखेला जे दिल्लीमध्ये जे पोलिसांकडून नीटच्या विद्यार्थ्यांना आणि तिथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जे लाठीचार्ज केला त्याबद्दल आम्ही विरोध करत आहोत. आणि आम्ही जे मागण्या मान्य करायला सरकारला आम्ही विनंती करत आहोत. आणि ते मागण्या मान्य करा असा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिकरित्या दिलेला आहे. आणि ते मागण्या मान्य करा, कारण हा देश लोकशाहीच्या स्वरूपात चालतो, हुकुमशाहीच्या नाही. कोणत्या संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे? सर आम्ही विद्यार्थी छात्र सर्व विद्यार्थी आहोत आम्ही. बरं छत्रपतीच्या माध्यमातून आम्ही हे संदेश देत आहोत. बरं धर्मप्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. बरं कारण की अशा विद्यार्थी स्वतःसाठी लढत आहेत ना, मग त्यांनी असं लाठीचार्ज करणं योग्य नाहीये. मग त्यांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे, तो त्यांनी रद्द करून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही आमची विनंती आहे छत्रपतीकडून. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम या व्हिडिओच्या माध्यमातून मी केंद्र सरकारचा जाहीर असा निषेध करतो. आपण बघितलं असेल की गेल्या 2 महिन्याखाली नीट हा पेपर झाला आणि त्या पेपरमध्ये जवळजवळ 22 लाख विद्यार्थी या भारतातनं बसले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी पेपर फुटल्यामुळे आत्महत्या केली. तर हा सर्वस्वी आत्महत्या सरकारच्या निष्काळजीपणामुळे झालेली आहे. तर सरकारचा जो निष्काळजीपणा आहे आणि त्यात गेले 20 दिवस झालं सोनम वांगचुक नावाचा जो सामाजिक कार्यकर्ता आहे तो गेले 20 दिवस संविधानिक मार्गाने सत्याच्या मार्गाने उपोषण करतो दिल्ली येथे जंतर मंतर येथे. तर सरकारमधला एकही व्यक्ती त्या माणसाला जाऊन साधं भेटला नाही, त्याला बोलला नाही की तुमची अडचण काय आहे नक्की. आणि जर का एखादा माणूस लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असेल, त्यानंतर अनेक विद्यार्थी भारतातनं महाराष्ट्रभरातनं तिथं दिल्ली येथे जंतर मंतर येथे गेले. त्याही विद्यार्थ्यांना जो परवा दिवशी आपण व्हिडिओ बघितले असतील, इतके बेकार अमानुषपणे मारणूक केली. विद्यार्थी हा देशाचा कणा आहे, तो युवक आहे, तो देशाचा उद्या भविष्य आहे. जर का तुम्ही लोकशाही मार्गाने कोण युवक विद्यार्थी आवाज उठत असतील, त्याचा जर का तुम्ही आवाज हुकुमशाही पद्धतीने तानाशाही पद्धतीने जर का दाबत असाल तर हे सर्वस्व लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. आणि आम्ही सर्वस्व विद्यार्थी आणि छात्र भारती संघटनेच्या वतीने ते एवढ्यासाठी आलेलो आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकदृष्ट्या स्वतःहून एक तर राजीनामा द्यायला पाहिजे होता. गेले 20 दिवस झालं तशा पावसात तशा दिवसात किंवा जे आता एकंदरीत विद्यार्थी भारतातले तिथं उपोषण करतात, आंदोलन करतात, केवळ एका दृष्टीमुळं की जे इथून पुढचे पेपर आहेत ते पारदर्शक व्हावे व विद्यार्थ्यांवर अन्याय कोणत्याही प्रकारचा होऊ नये. आणि जी सरकारने 2 दिवसाखाली तानाशाही आणि हुकुमशाही त्या देशात चालवली ही भारतीय संविधानाच्या मूल्यांच्या विरोधात आहे. आणि युवक हा देशाचा कणा आहे. जर आपल्याला आपले मूल्यनीती आणि सरकारची जबाबदारी जाणीव करायला विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावंच लागेल. आणि आम्ही तोपर्यंत गप्प बसणार नाही, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू, देशभर आंदोलन करू. आणि विद्यार्थी सगळ्यात देश कुणाच्या खांद्यावर असेल तर विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थीसुद्धा ह्याला साथ देतील आणि संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू. आणि आज जर का त्यांनी राजीनामा नाही दिला तर आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र होत जाईल. सदाभाऊ खोत यांनी सांगितलं दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरवर जे आंदोलक आहेत ते आतंकवादी आहेत. आता होतं काय की जे राजकारणी असतील मुळातच ते त्यांना फक्त सत्ता हवी असते. त्यांना शिक्षण, आरोग्य, बाकीच्या विद्यार्थी त्यांच्या नोकरी किंवा ह्यांना त्यांच्यावर बोलायचंच नसतं. त्यांना फक्त सत्ता आणि पैसा हवा असतो. कोणत्याही पक्षाचा खासदार आमदार असून द्या, त्यांनी जर का शिक्षण, रोजगार, विकास, आरोग्य ह्याला प्राधान्य दिलं तर नीटसारखे नाही कोणताच पेपर फुटणार नाही. नीट नाही, केवळ टीईटीचा पण मध्यंतरी पेपर फुटला. दादा भुसे आपले शिक्षण मंत्री, त्यांनी सुद्धा कारवाई केली. मी म्हणतो कारवाई तुम्ही करता काय? तुम्ही नैतिकदृष्ट्या तुम्ही स्वतः जबाबदार आहेत त्या गोष्टीला. तर तुमचं काम आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही तोपर्यंत बसणार नाही जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतो. शासन दखल घेईल वाटतं का? शासनाला दखल घ्यावाच लागेल, कारण की किमान 10,000 विद्यार्थी जसं माझ्या माहितीनुसार आता जंतर मंतर इथे आंदोलन करत आहेत. आणि इथून पुढेही जर का त्यांनी दिलं नाही तर अजून मोठ्या संख्येने तिथं विद्यार्थी जातील. आम्ही कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही फक्त एक युवक आणि एक विद्यार्थी म्हणून ह्या जे देशात आता परिस्थिती चालू आहे त्या परिस्थितीच्या विरोधात आम्ही आवाज उचलायचा प्रयत्न करतोय. आणि युवकांचा आवाज या सरकारला ऐकावंच लागेल. सरकारने ऐकला नाही तर लोकशाही मार्गाने आम्ही अजून आंदोलन तीव्र करू. त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये जे पोलीस होते ते डमी पोलीस त्या ठिकाणी आले होते, त्यांच्याकडनं सुद्धा मारहाण झाल्याचं चित्रफितीतून दिसून येतंय. मुळात कसं आहे माहिती का की विद्यार्थी ह्या तुमच्या इथे तर काही आतंकवादी नाहीत, आम्ही बाहेर आंदोलन करतो याला विद्यार्थी काय आतंकवादी नव्हते. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने पोलिसांना
किंवा कुणी जी ऑर्डर दिली पोलिसांना की तुम्ही विद्यार्थ्यांना ऐकत नसतील तर मारा, हे अत्यंत चुकीचं आहे. आणि अमानुषपणे त्यांनी ज्या प्रकारे मारले, कुणाचे डोळे फुटले, कुणाचं डोकं फुटले, कुणाचा हात फुटला आहे. आम्ही तुम्हाला काही वेगळ्या मागणीसाठी आले, आम्ही एवढंच मागण्यासाठी आलो की नैतिकदृष्ट्या ज्या विद्यार्थ्यांचं शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळं नुकसान झाले, त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, एवढीच आमची न्यायपूर्वक मागणी होती आणि त्यांनी तो दिला पाहिजे. आम्ही यावर ठाम आहे लास्टपर्यंत. नाही, बनावट पोलिसांनी सुद्धा मारहाण केली दिसून येतं. बनावट पोलिसांनी विदाऊट नेट अशी बातमी आली, पण जोपर्यंत आपण ती सत्यता पडतळत नाही तोपर्यंत आपण तेव्हा भाष्य करू शकत नाही.